Dear student, in the last lecture we have seen type of force. In it we have seen gravitational force. We have seen greater force must be applied to lift a greater weight. म्हणजे जास्त वजन जे आहे तर ते जास्त वजन उचलण्यासाठी जास्तीचे असणारे काही बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी लावावं लागतं. त्याच्यानंतर पुढचा टाइप्स ऑफ द फोर्स जो आहे तर तो आपल्याला दिलेले तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स. चौथा प्रकार जो आहे बलाचा तर त्या ठिकाणी तो मॅग्नेटिक फोर्स दिलेले ज्याला आपण त्या ठिकाणी चुंबकीय बल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. प्लेस ए बार मॅग्नेट ऑन ए टेबल. या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला अशा पद्धतीचा असणारा जो काही बार मॅग्नेट जो आहे तर तो बार मॅग्नेट त्या ठिकाणी दाखवलेला आहे. हा जो काय असणार तो काही बार मॅग्नेट जो आहे तर त्या बार मॅग्नेटवर या ठिकाणी आपल्याला साऊथ पोल त्या ठिकाणी आणि या ठिकाणी असणारा जो काही नॉर्थ पोल म्हणजे उत्तर आणि दक्षिण अशा प्रकारचे जे काही ध्रुव जे आहे तर ते ध्रुव त्या ठिकाणी असणारा जो काही मॅग्नेट जो आहे तर तो मॅग्नेटवर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. अशा पद्धतीचा असणारा जो काही बार मॅग्नेट जो आहे तर तो चुंबक जो आहे पट्टी चुंबक त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं तर तो काय करायचं टेबलावर त्या ठिकाणी ठेवायचं. त्याच्यानंतर पुढे टेक बिग आयर्न नेल टुवर्ड द मॅग्नेट. आणि हा जो काही मोठा अशा प्रकारचा लोखंडी खिळा जो आहे तर तो मोठा लोखंडी खिळा काय करायचा चुंबकाच्या जवळ त्या ठिकाणी न्यायचा आहे. इट स्टिक्स टू द मॅग्नेट. आपल्या असं लक्षात येतं नसते की मोठा अशा प्रकारचा लोखंडी खिळा जो आहे तर तो मोठा लोखंडी खिळा जर त्या ठिकाणी चुंबकाच्या जवळ जर नेला तर तो असणारा जो काही खिळा जो आहे तर तो खिळा काय होता नाही सो स्टिक्स म्हणजे चिटकणे. चुंबक जो आहे तर त्या चुंबकाला त्या ठिकाणी चिटकताना दिसतो. नाऊ होल्ड द मॅग्नेट अपराईट इन द एअर. मग अशा प्रकारचा असणारा जो काही चुंबक जो आहे तर तो चुंबक हवेत खिळ्यापासून त्या ठिकाणी काय करायचंय दूर त्या ठिकाणी धरायचं आहे. व्हॉट हॅपन्स काय त्या ठिकाणी घडत म्हणजे आपल्या असं लक्षात येतं नसतं तो असणारा जो काही चुंबक जो आहे तर तो चुंबक हवेमध्ये खिळ्यापासून जरी दूर जरी धरला तर तो खिळा काय होता नसतो तर तो चुंबक जे आहे तर तो चुंबकाकडे काय केला तो आकर्षिला त्या ठिकाणी जातो. याच्यावरून काय सांगू शकतो आपण द फोर्स एक्झर्टेड बाय द मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. आणि म्हणून चुंबकामुळं लावले गेलेले जे काही बल जे आहे तर त्या बलालाच काय म्हणताना दिसतो आपण त्या ठिकाणी चुंबकीय बल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर फोर्थ आता पुढचा टाइप ऑफ द फोर्स जो आहे तर तो आहे फ्रिक्शनल फोर्स ज्याला आपण त्या ठिकाणी घर्षण बल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. हा कोणता आहे की फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शन म्हणजे घर्षण आणि म्हणून त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स म्हणजे त्या ठिकाणी घर्षण बल. आता काय दिलेले व्हेन ए कॅरम पीस इज फ्लिक्ड लाईटली. काय दिलेले की व्हेन ए कॅरम पीस फ्लिक्ड लाईटली इट स्लाइड्स ओव्हर द कॅरम बोर्ड बट स्टॉप्स ॲट ए सर्टन डिस्टन्स. आता कॅरम तुम्ही त्या ठिकाणी खेळलेला असाल. कॅरम बोर्डची असतानाची काही पीस म्हणजे या ठिकाणी आपण कवडी त्या ठिकाणी म्हणू म्हणजे कॅरमच्या सोंगटी जी आहे किंवा कवडी त्याला त्या ठिकाणी आपण म्हणताना दिसतो काय सांगितलं तर फ्लिक्ड स्लाइटली म्हणजे हळूच त्या ठिकाणी बोटाच्या साहाय्याने काय केली आपण टिचकी त्या ठिकाणी मारली तर काय होतं नसते इट स्लाइड्स ओव्हर द कॅरम बोर्ड. तर ती कॅरम बोर्डवरून काय होतं नसते घसरत पुढे त्या ठिकाणी जाते. पुढे आपल्याला सांगितले बट स्टॉप्स ॲट ए सर्टन डिस्टन्स. परंतु काही अंतर गेल्यानंतर काय होतं नसते तर त्या ठिकाणी ती स्टॉप होते म्हणजे जाऊन त्या ठिकाणी थांबताना दिसते. दुसरं उदाहरण आपल्याला दिलेले ए बॉल रोलिंग ओव्हर ए फ्लॅट ग्राउंड स्टॉप्स ॲट ए सर्टन डिस्टन्स. सपाट जमीन आहे त्या सपाट जमिनीवरून रोलिंग म्हणजे घरंगळणारा जो काही चेंडू जो आहे तर तो चेंडू काय होता नसतो थोड्या अंतरावर जाऊन त्या ठिकाणी थांबतो. व्हाय डज दिस हॅपन. या दोन्ही कृतींमध्ये आपल्या लक्षात येतं नसते कॅरम बोर्ड जी आहे कॅरमची असणारी काही सोंगटी जी आहे तर तिला आपण टिचकी दिली तर ती कॅरम बोर्डवरून त्या ठिकाणी घसरत पुढे जाते परंतु काही अंतर जाऊन त्या ठिकाणी थांबते. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलं की सपाट जमीन जो आहे तर त्या सपाट जमिनीवरून घरंगळणारा चेंडू जो आहे तर तो थोड्या अंतरावर त्या ठिकाणी जाऊन काय होतो नसतो थांबताना दिसतो. तर असं का होतंय याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं. आता काय सांगता येईल पुढे व्हेन टू सरफेसेस रब अगेन्स्ट इच अदर द फोर्स ऑफ द फ्रिक्शन कम्स इन टू द प्ले. म्हणजे दोन पृष्ठभाग जे आहेत तर ते दोन पृष्ठभाग ज्या वेळेला एकमेकांवर घासत असतात तर त्यावेळेला त्यांच्यामध्ये घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल फ्रिक्शनल फोर्स त्या ठिकाणी काय करताना दिसतं कार्य करताना दिसतं.
इट ऑलवेज ॲक्ट्स अगेन्स्ट द डिरेक्शन ऑफ द मोशन. आणि हे जे काही घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल नेहमी गतीच्या विरोधामध्ये कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतं. पुढे व्हेन ए ब्रेक इज अप्लाइड व्हाईल रायडिंग अ बायसिकल इज स्टॉप्स आफ्टर रनिंग ए शॉर्ट डिस्टन्स. आपण सायकल चालवतो, सायकल चालवताना आपल्या लक्षात येत नसते की ब्रेक त्या ठिकाणी अप्लाय केला, ब्रेक लावला की थोडंसं अंतर त्या ठिकाणी जाऊन सायकल त्या ठिकाणी काय होतं नसते थांबताना त्या ठिकाणी दिसते. पुढे आता इट ऑलवेज ॲक्ट अगेन्स्ट द डिरेक्शन ऑफ द मोशन. पुढे आपल्याला म्हटलेले की व्हेन ए ब्रेक इज अप्लाइड व्हाईल रायडिंग अ बायसिकल इट स्टॉप्स आफ्टर रनिंग ए शॉर्ट डिस्टन्स. सायकल चालवताना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर जाऊन सायकल काय होतं नसते थांबताना दिसते. हाऊ डज द ब्रेक्स वर्क्स, म्हणजे ब्रेक कसा लागतो हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. बिटवीन विच पार्ट इज द फ्रिक्शन प्रोड्यूस. मग ब्रेक ज्या वेळेला लावतो म्हणजे कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी घर्षण होतं तर आपल्या लक्षात येतं नसतं की ब्रेक, त्या ब्रेकची असणारी काही कांडी जी आहे तर ती ब्रेकची कांडी आणि सायकलची असणारी रिम ज्याला आपण त्या ठिकाणी गोल त्या ठिकाणी म्हणताना असतो, म्हणजे सायकलची असणारी जे काही रिंग आणि ब्रेकची असणारी जे काही कांडी या दोघांच्या दरम्यान त्या ठिकाणी काय होतं नसतं घर्षण त्या ठिकाणी होतं नसतं. आणि याच्यामुळे ती असणारी जे काही कांडी जी आहे तर ती कांडी काय होतं नसतं कांडी त्या ठिकाणी रिम जी आहे तर त्या रिमला चिटकते, दोघांमध्ये त्या ठिकाणी घर्षण बल होतं आणि घर्षण बल झाल्यामुळे काय होतं नसते तर त्या ठिकाणी ते सायकल जी आहे तर ती सायकल त्या ठिकाणी थांबताना दिसते. पुढे यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालवायचे. काय सांगितले की व्हाय इज पावडर स्प्रिंकल्ड ऑन द कॅरम बोर्ड व्हाईल प्लेइंग कॅरम. म्हणजे कॅरम खेळताना आपल्या असं लक्षात येतं नसते की कॅरम बोर्ड जो आहे तर त्या कॅरम बोर्डवर काय केलं ती पावडर जी आहे तर ती पावडर त्या ठिकाणी टाकली जाते. आता का टाकली जाते याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. द कॉइन्स ऑन द कॅरम बोर्ड शुड मूव्ह स्विफ्टली ड्युरिंग द प्ले. तर कॅरमच्या असणाऱ्या काही कवड्या किंवा त्याला त्या ठिकाणी सोंगट्या म्हणताना दिसतो, तर त्या सोंगट्या खेळत असताना त्या ठिकाणी सहजपणे अगदी हळुवारपणे त्या ठिकाणी त्या काय झाल्या पाहिजे कॅरम बोर्डवर त्या ठिकाणी काय झाल्या पाहिजे तर त्या ठिकाणी गेल्या पाहिजे. इफ पावडर इज नॉट स्प्रिंकल्ड ऑन द सरफेस ऑफ द कॅरम बोर्ड देअर वुड बी द मोर फ्रिक्शनल फोर्स. कॅरम बोर्ड जो आहे तर त्या कॅरम बोर्डवर जर आपण त्या ठिकाणी असणारी जी काही टॅल्कम पावडर किंवा बोरिक ॲसिडची असणारी जी काही पावडर जी आहे तर ती पावडर जर त्या ठिकाणी टाकली नाही तर तो असणारा जो काही कॅरम बोर्ड आणि असणाऱ्या ज्या काही सोंगट्या यांच्या दरम्यान जास्तीचं असणारं जे काही घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल त्या ठिकाणी निर्माण होईल आणि धिस विल हिंडर द प्ले. आणि याच्यामुळं काय होतं नसते जी काही कवडी आपण त्या ठिकाणी जर मारली तर त्या ठिकाणी जास्त वेगानं त्या ठिकाणी ती पुढे जाणार नाही. And therefore, to have a smooth carom board surface, powder is sprinkled on the carom board. आणि म्हणून या ठिकाणी कॅरम बोर्डचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर तो गुळगुळीत व्हावा याच्यासाठी तो असणारा जो काही कॅरम बोर्ड जो आहे तर त्या कॅरम बोर्डवर काय केलं ते पावडर जे आहे तर ते पावडर त्या ठिकाणी स्प्रिंकल केली जाते. पुढे आता ट्राय धिस म्हटलेले करून पाहायला सांगितले. टेक 2 pieces ऑफ स्मूथ पेपर अँड 2 of the sandpaper and rub them against each other. एक गुळगुळीत कागदाची तसेच सँडपेपर तुमच्या लक्षात येतोय माहीत नसेल तर तुमच्या घरच्यांना त्या ठिकाणी विचारा. घासण्यासाठी त्या ठिकाणी सँडपेपर त्या ठिकाणी मोजताना असतो. हार्डवेअरच्या दुकानामध्ये त्या ठिकाणी तो सँडपेपर जो आहे तर तो सँडपेपर त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे गुळगुळीत कागदाचे तसेच सँडपेपरचे 2 तुकडे घेऊन एकमेकांवर काय करायचे घासून त्या ठिकाणी पाहिजे रबिंग त्या ठिकाणी करायचे घासायचे. पुढे व्हॉट डू यू नोटीस तर तुमच्या काय लक्षात येतं. आता पुढे द स्मूथ सरफेस कॅन बी इझिली रब्ड अगेन्स्ट इच अदर बिकॉज द फोर्स ऑफ द फ्रिक्शन बिटवीन देम इज लेस. म्हणजे गुळगुळीत पृष्ठभाग जे आहेत तर तो गुळगुळीत पृष्ठभाग एकमेकांना काय केला त्या ठिकाणी घासला तर तो सहज त्या ठिकाणी घासता येतो. का तर त्याच्यामध्ये असताना ते काही फ्रिक्शनल फोर्स घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल त्या ठिकाणी कमी असतं. याच्या उलट पहा
व्हाईल रफ सरफेसेस म्हणजे खडबडीत अशा प्रकारचे असणारे जे काही पृष्ठभाग जे आहेत तर ते पृष्ठभाग आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत की व्हाईल रफ सरफेसेस कॅनॉट बी इझिली रब्ड अगेन्स्ट इच अदर बिकॉज द फोर्स ऑफ द फ्रिक्शन बिटवीन देम इज मच ग्रेटर. तर याच्या उलट आपल्या लक्षात येतं नसते की खडबडीत पृष्ठभाग जे आहेत तर ते खडबडीत पृष्ठभाग एकमेकांवर त्या ठिकाणी रब केले घासले तर ते सहज घासता येत नाही. काय येत नाही तर पुढे आपल्याला सांगितलं की द फोर्स ऑफ द फ्रिक्शन बिटवीन देम इज ग्रेटर. त्यांच्यामधलं असणारं जे काही घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल त्या ठिकाणी जास्त असणार आहे. आणि मगाशी आपल्याला जे काय असणार जे काही ॲक्टिव्हिटी जे आहेत तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये तेच विचारलं होतं की 2 स्मूथ पेपर घ्यायचे, 2 त्या ठिकाणी सँड पेपर घ्यायचे, स्मूथ पेपर एकमेकांवर त्या ठिकाणी घासायचे, सँड पेपर सुद्धा एकमेकांवर त्या ठिकाणी घासायचं आहे. तर गुळगुळीत अशा प्रकारचे कागदाचे असणारे जे काही तुकडे जे पेपर जे आहेत तर ते एकमेकांवर सहज त्या ठिकाणी घासले जातात कारण त्यांच्यामध्ये घर्षण बल त्या ठिकाणी कमी असतं. याच्या उलट सँड पेपर जो आहे तर त्याचा पृष्ठभाग त्या ठिकाणी रफ असतो, खडबडीत असतो, ते सहजगत्या त्या ठिकाणी एकमेकांवर त्या ठिकाणी घासले जात नाही कारण त्यांच्यामधलं असणारे जे काही घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल त्या ठिकाणी जास्त असतं. त्याच्यानंतर पुढे It is possible for us to walk on the ground only because of the force of the friction. आपण ज्या वेळेला जमिनीवरून त्या ठिकाणी चालतो, जमिनीवर चालताना सुद्धा घर्षण बल जे आहे तर त्या घर्षण बलामुळेच आपल्याला त्या ठिकाणी पुढे जाणं त्या ठिकाणी शक्य होताना दिसतं. If there is no friction, we would slip and fall. जर घर्षण बल जर नसेल तर आपण काय होता नसतं, पाय घसरून त्या ठिकाणी पडता नसतो. उदाहरणार्थ या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये असणारा जो काही मुलगा जो आहे तर तो मुलगा काय होता नसतो, केळाची असणारी जी काही साल जी आहे तर त्या केळाच्या सालीवर काय होता नसतो, त्याचा असणारा जो काही पाय जो आहे तर तो पाय त्या ठिकाणी पडला. पाय पडल्यानंतर आपल्या लक्षात येत नसतो की तो काय होता नसतो, घसरून त्या ठिकाणी पडताना दिसताना आपल्याला दिसतो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की घर्षण बल जर नसेल, काय सांगितलं, इफ देर इज द नो फ्रिक्शन वी विल स्लिप ऑर फॉल. म्हणजे घर्षण जर नसेल तर आपण घसरून त्या ठिकाणी पडता नसतो. For example, we are likely to slip while walking on the oily or wet floor. आपल्या सहज लक्षात येत नसते की तेलकट अशा प्रकारचा भाग असेल किंवा ओली अशा प्रकारची फरशी असेल तर त्याच्यावरून चालताना काय होतं, आपण त्या ठिकाणी घसरून पडण्याची शक्यता जी आहे तर ती शक्यता त्या ठिकाणी असते. का तर त्या ठिकाणी घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल त्या ठिकाणी जवळजवळ नसतंच आणि याच्यामुळे आपण त्या ठिकाणी घसरून त्या ठिकाणी पडताना दिसतो. पुढे Why is wooden plank laid down for pulling out a car which is stuck in mud? आता पुन्हा दुसरं एक उदाहरण आपल्या सांग की चिखलात अडकलेली जी काही गाडी, मड म्हणजे चिखल, तर तो असताना जो काही चिखल जो आहे तर त्या चिखलामध्ये अडकलेली जी काही मोटार जे आहे तर ते मोटार त्या ठिकाणी बाहेर काढायची आणि ती बाहेर काढण्यासाठी असणारी जी काही वुडन प्लॅंक म्हणजे फळी, लाकडाची असणारी जी काही फळी जी आहे तर ती फळी त्याच्या टायर जो आहे तर त्या टायरच्या खाली त्या ठिकाणी टाकली जाते. आता याचं कारण पुढे आपल्याला दिलेले पहा, काय कारण दिलेले, ए फोर्स ऑफ फ्रिक्शन इज जनरेटेड बिटवीन द व्हील अँड द वुडन प्लॅंक लेड डाऊन अंडर द कार. म्हणजे चिखलात अडकलेली जी काही मोटार जे आहे तर त्या मोटारला बाहेर काढण्यासाठी लाकडी फळी टायर खाली टाकली जाते. असं केल्यामुळे काय होतं नसते, लाकडी फळी टाकल्यामुळे चाक आणि फळी यांच्यामध्ये घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो आणि हेन्स इट कॅन बी पुल्ड आउट फ्रॉम द मड. आणि हे केल्यामुळे काय होतं नसते, ती फळी त्याच्या खाली टाकल्यामुळं घर्षण बल त्या ठिकाणी निर्माण होताना नसतं आणि चिखलातून मोटार त्या ठिकाणी काय करतो आपण त्या ठिकाणी काढता येतो. आता चिखलामधून ती बाहेर काय येत नाही, चिखलामध्ये तर आपल्या लक्षात येत नाही, चिखल आणि टायर यांच्यामध्ये त्या ठिकाणी घर्षण बल जे आहे तर ते घर्षण बल त्या ठिकाणी निर्माण होत नाही आणि म्हणून तो टायर त्या ठिकाणी चिखलामध्ये तसंच त्या ठिकाणी फिरताना त्या ठिकाणी दिसतो. पुढे इन शॉर्ट द फोर्स ऑफ द फ्रिक्शन कॅन आयदर बी डिक्रीज ऑर इन्क्रीज ॲज डिझायर. आणि म्हणून आपल्या लक्षात येत नसते की गरजेप्रमाणे घर्षण बल कमी अधिक त्या ठिकाणी करता नाही. बघ गाडी जी आहे तर त्या गाडीचा टायर तुम्ही पहा, सायकलचा टायर पहा, सायकलच्या टायरला त्या ठिकाणी नक्षी असते. आता ती नक्षी कशासाठी, शोसाठी नसते, तर असणारं जे काही चाक जे आहे तर त्या चाकाचं असणारं जे काही नक्षी जे आहे आणि असणारा रस्ता यांच्यामध्ये असणारे जे काही घर्षण जे आहे तर ते घर्षण कमी अधिक करण्यासाठी त्या ठिकाणी चाकाची असणारी जी काही टायर जे आहे तर त्या टायरला नक्षी जी आहे तर ती नक्षी त्या ठिकाणी असते. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.